नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, तुम्ही ITIचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असो किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी असो, येत्या 10 तारखेला तुमचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये तुमची रिस्पॉन्स शीट सुद्धा आली होती आणि आज फायनली जेही सेकंड इयरचे विद्यार्थी होते, ज्या गोष्टीची वाट पाहत होते म्हणजे तुमचे मार्कशीट आणि तुम्हाला जेही कन्सोलिडेटेड तुमची मार्कशीट भेटते आणि तुमच्या सोबत जे सर्टिफिकेट तुम्हाला ITI कडनं भेटत असतं ते तुमच्या लॉगिन मध्ये अवेलेबल झालेलं आहे. सोबतच ITIची जी तुम्ही अँसर की जेही तुम्ही पेपर सोडवला होता तो पेपरची अँसर की किंवा ज्याला आपण काय म्हणतो तुमचा रिस्पॉन्स शीट, ही रिस्पॉन्स शीट सुद्धा तुम्ही कशी डाउनलोड करायला पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही ITIची सेकंड इयर मध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनी सेकंड इयरची मार्कशीट, कन्सोलिडेटेड मार्कशीट आणि सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, सर्वात आधी तुम्हाला जेही असेल तुम्ही मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती क्रोम ब्राउझर किंवा कोणतेही ब्राउझर ओपन करून घ्यायचंय आणि त्याच्यावरती SIDS नाव सर्च करा. SIDS सर्च केल्यानंतर जी ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल स्किल इंडिया डिजिटल हब वाली त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा या कॉर्नरला दोन ऑप्शन आहेत, रजिस्टर आणि लॉगिन. लॉगिन मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे 4 ऑप्शन येतील. बघा 4 ऑप्शन मध्ये बघा लर्नर, पार्टनर, डिजिट इकोसिस्टम आणि ITI रिझल्ट. तर ITI रिझल्ट वरती क्लिक नाही करायचं, इथे डिजिट इकोसिस्टम वरती जायचं आणि जसे डिजिट इकोसिस्टम वरती तुम्ही गेले परत एक इथं बघा कॉर्नरला लॉगिन वरती क्लिक करायचं आणि लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे ट्रेनिंगचं ऑप्शन आहे या ट्रेनिंगच्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करणार. आता तुम्हाला इथं नाही का तुमचा PRN नंबर टाकावा लागणार आहे. जो PRN नंबर बघा तुम्ही R पासून स्टार्ट होतो, तुमची मार्कशीट असेल किंवा तुमचा जोही हॉल तिकीट होतो, हॉल तिकीट वरती 00 पासून स्टार्टिंग होती, तर 00च्या ठिकाणी फक्त तुम्ही काय करणार इथं R प्लेस करायचं. ठीक आहे. जोही तुमचा PRN नंबर असेल तो PRN नंबर इथं तुम्ही टाकायचा आहे. बघा आणि इथं PRN नंबर टाकल्यानंतर जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ इथं हे करायची. बघा आणि त्यानंतर जसं तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करणार आहे, तुम्ही जोही पासवर्ड याच्या आधी तुम्ही सेट केला असेल तर तो सेट केलेला पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकता किंवा जर तुम्हाला पासवर्ड आठवला नाही तर खाली बघा इथं फॉरगेट पासवर्ड नावाचा ऑप्शन आहे, तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. नंतर काय करायचं, जोही पासवर्ड असेल आपला ठरलेला, जोही तुम्ही याच्या आधी ठेवला होता तो पासवर्ड इथं याच्यात टाकून घ्यायचा. आणि सबमिट करायचं. जसंही तुम्ही इथं सबमिट करणार आहे, बघा सबमिट केल्यानंतर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता, जोही मोबाईल नंबर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस दिला होता आणि स्किल इंडिया पोर्टलला जोही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येणार, तो OTP इथे टाकून द्यायचा आहे. आणि OTP टाकून काय करायचं, लॉग इन करायचं. आता बघा तुमच्या समोर एक 4-5 ऑप्शन असतील. जर तुम्हाला तुमची आता मार्कशीट डाउनलोड करायची, जर तुम्ही फक्त तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड मार्कशीट नावाचा ऑप्शन आहे. डाउनलोड मार्कशीट वरती गेल्यानंतर बघा इथं 2 एक्झाम दिसतील तुम्हाला. एक आहे तुम्ही फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे. जर तुम्ही सेकंड इयरचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इथं दोन्ही ऑप्शन दिसतील. जर फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर फक्त एकच ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. आता बघा ऍक्शनच्या साईडला 3 डॉट आहे, त्या 3 डॉट वरती क्लिक करायचं. आता सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना नाही का इथं 2 ऑप्शन येतील. एक डाउनलोड मार्कशीट आहे, म्हणजे करंट ज्याही सेमिस्टरची करंट इयरची जी मार्कशीट आहे तुम्हाला इथं डाउनलोड करता येईल. बघा जर इथं मार्कशीट डाउनलोड केली, बघा करंट वाली मार्कशीट आहे, म्हणजे जेही तुमची सेकंड इयरची ती सोबत जर तुम्हाला दोन्ही वर्षाची कंबाईन वाली मार्कशीट पाहिजे असेल, म्हणजे काय असतं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची कन्सोलिडेटेड मार्कशीट जर तुम्हाला पाहिजे असेल त्या 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि बघा इथं डाउनलोड कन्सोलिडेटेड मार्कशीट या मार्कशीट वरती क्लिक केल्यानंतर इथं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे तुमचे दोन्ही जे पर्सेंटेज होते किंवा दोन्ही मार्क्स होते ही कंबाईन वाली मार्कशीट सुद्धा काय येणार आहे तुम्हाला डाउनलोडसाठी ऑप्शन येणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी फर्स्ट इयरची मार्कशीट सुद्धा डाउनलोड करू शकता. हे झालं आता मार्कशीट बद्दल. आता मार्कशीट नंतर इम्पॉर्टंट राहतं तुमचं सर्टिफिकेट. जेही आता 2 वर्षाचे विद्यार्थी असतील, सेकंड इयरचे विद्यार्थी, त्यांना एक सर्टिफिकेट जनरेट होतं, NTC सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. ते जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर बघा इथं डाउनलोड मार्कशीट नावाचा ऑप्शन आहे आणि त्याच्याच खाली डाउनलोड सर्टिफिकेट सुद्धा अवेलेबल आहे. नंतर डाउनलोड सर्टिफिकेट वरती क्लिक केल्यानंतर बघा
परत तेच ॲक्शनमध्ये जायचं, 3 कॉर्नरवरती डाउनलोड सर्टिफिकेट नावाचं ऑप्शन येईल. या डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जेही सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचं सेकंड इयरचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट सांगतो. बघा इथं दिलेलं एक नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, हे ट्रेड सर्टिफिकेट तुमचं काय होणार आहे, डाउनलोड होऊन जाणार आहे. आणि याच पद्धतीनं तुम्ही हे जे सर्टिफिकेट आहे याची काय करू शकता, एक तर कलर प्रिंट काढायची, कलर प्रिंट काढून तुमच्या जवळ जेही तुमचा आयटीआय असेल त्या आयटीआय मध्ये जाऊन त्याच्यावरती काय करायचा, स्टॅम्प आणायचा आणि याला तुम्ही लॅमिनेट करू शकता. कारण आता डीजीटी ज्या मार्कशीट येत होते आधी, त्या आता मार्कशीट येणं बंद झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही हीच मार्कशीट आणि हेच सगळेच्या सगळे सर्टिफिकेट ॲज अ रेफरन्स म्हणून वापरू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना नाही का, ज्या विद्यार्थ्यांचं हे चेक करायचं तुम्हाला, तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे, तुम्ही इथं व्ह्यू रिझल्ट वरती गेल्यानंतर बघा इथं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर येईल. तर इथं गेल्यानंतर याच्यामध्ये देणार आहे, हा फर्स्ट त्या आय आयकॉनवरती क्लिक करायचं आणि बघा इथं व्ह्यू आन्सर शीट नावाचं ऑप्शन येणार. या जसं तुम्ही या व्ह्यू आन्सर शीट वरती क्लिक करणार, इथं दोन्ही इयरच्या तुम्हाला मार्कशीट दिसतील बघा, फर्स्ट इयरची आणि सेकंड इयरची. तर या जसं इथं व्ह्यू रिस्पॉन्स शीट येतील याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही जेही एक्झाममध्ये जेही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, जेही तुमचे आन्सर तुम्ही टिक केले होते, ती तुम्हाला इथं बघायला मिळतील. अशा पद्धतीनं तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी असाल, तर तुम्ही दोन्हीच्या दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे मी तुम्हाला सांगितलं. लक्षात राहू द्या, जेही सेकंड इयरचे विद्यार्थी असतील त्यांनी मार्कशीट सोबत कन्सॉलिडेटेड मार्कशीट म्हणजे जी कंबाईन वाली मार्कशीट आहे त्या दोन्ही मार्कशीट डाउनलोड करायच्या आणि तुमच्या आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन मार्कशीट आणि सर्टिफिकेट वरती काय करून घ्यायचंय, स्टॅम्प घेऊन यायचंय. आता ह्याच मार्कशीट आणि हेच सर्टिफिकेट इथून पुढे तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी किंवा इथून पुढे कोणत्याही कामासाठी जे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत तर ते हेच तुम्हाला कामी पडतील. बघा तसंच जी तुम्हाला ही जी लिंक असेल, जर डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल आहे माझं आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानी, याच्यावरती मी तुम्हाला एक डायरेक्ट लिंक पाठवेल आणि जेही रेग्युलर आयटीआयचे अपडेट येतात ती मी या चॅनलवरती शेअर करत राहतो. तोपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना, ज्याही मित्र आता आयटीआय मध्ये आहेत, शिकत आहेत किंवा जे आता पासआउट झालेले आहेत आणि त्यांना त्यांचे मार्कशीट डाउनलोड करायचे. धन्यवाद.